गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण लोकसंख्या हा पाठ पाहत होतो. लोकसंख्या पाठामध्ये मी तुम्हाला सांगितलं की लोकसंख्येचा अभ्यास करणं खूप महत्वाचं का असतं, कारण की त्या देशाचा विकास लोकसंख्येवर अवलंबून असतो. एखाद्या देशाचा विकास लोकसंख्येवर अवलंबून असतो, म्हणून लोकसंख्येचा अभ्यास करणं खूप महत्वाचं आहे. मग लोकसंख्येचा जर विचार केला तर एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्येचा अभ्यास कसा केला जातो, तर त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता, लोकसंख्येची वाढ, नंतर लोकसंख्येचं वितरण कुठे जास्त आहे कुठे कमी आहे. नंतर लोकसंख्येच्या रचनेमध्ये आपण दोन पाठ पाहिले, एक पाहिलं लिंग गुणोत्तर आणि तीन पाहिलेले, एक पाहिलं लिंग गुणोत्तर, एक पाहिलं वयोगट रचना आणि आता आपण पाहिलं साक्षरता. तर अशा प्रकारे लोकसंख्येचा अभ्यास त्या ठिकाणी करता येतो. एक भाग राहिला होता, तो भाग म्हणजे निवासस्थान. आणि निवासस्थान नंतर मग आपण स्थलांतर वगैरे काय आहे ते बघणार आहोत. तर लोकसंख्येचा अभ्यास करताना या जे घटक पाहिले, उदाहरणार्थ साक्षरता पाहिला, साक्षरता जास्त असेल प्रदेशाचा विकास जास्त, साक्षरता कमी असेल प्रदेशाचा विकास कमी. वयोगट रचना पाहिली, 15 ते 59 वयोगट जास्त असेल तर विकास जास्त, अवलंबित गट किंवा अकार्यक्षम गट जास्त असेल तर विकास कमी. म्हणजे त्या प्रदेशाचा विकासाचा संबंध लोकसंख्येशी डायरेक्ट असतो. त्याच्यामध्ये एक मुद्दा राहिला होता आपला, तो म्हणजे पहिले निवासस्थान बघू, नंतर मग स्थलांतर वगैरे काय ते पाहू. निवासस्थानाचा जर विचार केला तर एखाद्या प्रदेशाची जी विभागणी आहे त्या प्रदेशाची विभागणी दोन भागांमध्ये केली जाते, ग्रामीण आणि शहरी. म्हणजे एखाद्या प्रदेशामध्ये ग्रामीण भागात राहणारी लोकसंख्या आणि शहरी भागामध्ये राहणारी लोकसंख्या, याला म्हणतात निवासस्थान. आणि निवासस्थानाचा जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये जर जास्तीत जास्त लोकसंख्या राहत असेल तर त्या देशामध्ये प्रामुख्याने कोणते व्यवसाय केले जात असतील. जर ग्रामीण भागाचं प्रमाण जास्त असेल तर त्या भागामध्ये शेती व्यवसाय आणि शेतीपूरक व्यवसाय केले जात असतील. उदाहरणार्थ भारतामध्ये प्राथमिक व्यवसाय खूप केले जातात, कारण ग्रामीण भागाचं प्रमाण जास्त आहे. प्राथमिक व्यवसायामध्ये शेती आहे, पशुपालन आहे, मासेमारी आहे, वनोत्पादन संकलन करणे, असे वेगवेगळे पदार्थ संकलन करणे, कुक्कुटपालन करणे, हे प्राथमिक व्यवसाय आहेत. आणि ग्रामीण भागामध्ये हे जास्त व्यवसाय केले जातात. आणि नागरी भागाचं प्रमाण जर जास्त असेल तर नागरी भागामध्ये प्राथमिक व्यवसाय खूप कमी असतात आणि अशा भागांमध्ये द्वितीय आणि तृतीय व्यवसायांचं प्रमाण जास्त असतं. आणि जरी नागरी प्रमाण जास्त असेल त्या भागामध्ये तरी त्यांना कुणावर अवलंबून राहावं लागतं, तर ग्रामीण भागावर अवलंबून राहावं लागतं. कारण नागरी असो की ग्रामीण असो, कोणी असो, त्यांना अन्नधान्यासाठी शेतीवरच अवलंबून राहावं लागेल. मग तो नागरी भागामध्ये राहो की ग्रामीण भागामध्ये राहो. म्हणून ग्रामीण भागाची संख्या जरी जास्त असेल एखाद्या देशामध्ये तरी त्यांना कशावर अवलंबून राहावं लागतं, तर ग्रामीण भागावरच अवलंबून राहावं लागतं. तर अशा प्रकारे निवासस्थानावरून सुद्धा विभागणी केली जात असते. आता आपल्याला बघायचं आहे पुढचा मुद्दा, स्थलांतर म्हणजे काय. स्थलांतर पाहून घेऊ. स्थलांतर म्हणजेच काय की स्थलांतर म्हणजे व्यक्ती किंवा व्यक्ती समूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. एखादा व्यक्ती किंवा व्यक्ती समूह, गट असेल एखादा व्यक्तींचा, असा व्यक्ती समूह एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे स्थलांतर. स्थलांतरामुळे लोकसंख्येची वाढ होते किंवा घट होते, ते आपण मागच्या वेळेस पाहिले. मग स्थलांतराचे दोन प्रकार पण पाहिले होते, बहिस्थलांतर आणि अंतस्थलांतर. येणे म्हणजे अंतस्थलांतर आणि एखाद्या प्रदेशामधून जाणे म्हणजे बहिस्थलांतर. मग स्थलांतर हे अल्प काळासाठी सुद्धा असू शकतं किंवा दीर्घ काळासाठी सुद्धा असू शकतं. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, एका ठिकाणाहून दुसऱ्या वास्तव्यासाठी जाणे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यासाठी जाणे म्हणजे स्थलांतर होय. मग स्थलांतराचा जर विचार केला तर ते स्थलांतर एक तर अल्प काळासाठी सुद्धा असू शकतं, म्हणजे कमी कालावधीसाठी, आणि दीर्घ काळासाठी असू शकतं, किंवा एखादं स्थलांतर कायमस्वरूपी असू शकतं. कायमस्वरूपी त्याला तो प्रदेश सोडावा लागतो. 3 गटामध्ये असतं, अल्प काळासाठी, दीर्घ काळासाठी आणि कायमस्वरूपी. उदाहरणार्थ विवाहाचा जर विचार केला तर कायमस्वरूपी स्थलांतर येते. कारण अनेक ज्या आपल्या भारतामध्ये अशी प्रथा आहे की मुलांकडे लग्न करून जावं लागतं. मग मुलगीचं लग्न झालं तिला कायमस्वरूपी जावं लागेल, हे झालं कायमस्वरूपी स्थलांतर.
शिक्षण अल्प काळासाठी असतं, कधी 2-3 वर्षासाठी असेल तर 2-3, आणि 10-12 वर्षासाठी मग ते दीर्घ काळ पण असू शकतं. व्यवसायाचा जर विचार केला तर व्यवसायानिमित्त झालेलं स्थलांतर दीर्घ काळासाठी पण असू शकतं, अल्प काळासाठी, पण शक्यतोवर हे दीर्घ काळासाठी असतं. बदली असेल तर ते अल्प काळासाठी स्थलांतर असू शकतं. पर्यटन अल्प काळासाठी असतं. पर्यटनासाठी काही 2-3 वर्ष आपण जात नाही, 1-2 दिवस, 4-5 दिवस जास्तीत जास्त 10-15 दिवस जातो. पर्यटन हे अल्प काळासाठी. नैसर्गिक आपत्ती दीर्घ काळासाठी. उदाहरणार्थ तिथे पूर वगैरे आला, महापूर आला तर मग ते व्यक्ती तो प्रदेश कायमस्वरूपी सोडून जातो, दुसऱ्या ठिकाणी राहतो. युद्ध दीर्घ काळासाठी असू शकतो. एखाद्या प्रदेशामध्ये वारंवार युद्ध होत असेल तर त्या प्रदेशामधले लोक तिथून स्थलांतर करतात आणि दुसऱ्या प्रदेशामध्ये जिथे शांतता असेल अशा ठिकाणी जातात. म्हणजे स्थलांतर हे वेगवेगळ्या गोष्टीसाठी, म्हणजे अल्प काळासाठी, दीर्घ काळासाठी आणि कायमस्वरूपी असं हे त्या भागामध्ये स्थलांतर होत असतो. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या भागामधून लोक स्थलांतर करतात त्या भागामधली लोकसंख्या कमी होईल की जास्त होईल? मग ज्या भागामधून स्थलांतर होतं, दुसऱ्या भागामध्ये स्थलांतर केलं जातं, तर त्या प्रदेशामधली लोकसंख्या कमी होते आणि तिथे मनुष्यबळाची प्रमाण म्हणजे मनुष्यबळाची कमतरता त्या ठिकाणी भासते. मनुष्यबळ कमी होऊन जातं कारण की तिथून लोक स्थलांतर करून चालले जातात. आणि ज्या भागामध्ये स्थलांतर जास्त होते तिथली लोकसंख्या वाढते, तिथलं मनुष्यबळ वाढतं आणि नंतर मग तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर पण ताण पडतो. ही पण गोष्ट आहे. म्हणजे ज्या भागामध्ये लोकसंख्याचं स्थलांतर मोठ्या प्रमाणावर होतं, जिथून लोक खूप जातात, तिथलं मनुष्यबळ कमी होऊन जातं, तिथली लोकसंख्या कमी होऊन जाते. परंतु ज्या भागामध्ये लोकसंख्या खूपच चालली गेली त्या भागामध्ये काय मग, तर त्या भागामधलं लोकसंख्या पण वाढून गेली, तिथलं मनुष्यबळ पण वाढून गेलं, परंतु तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण पण पडून गेला आणि लोकसंख्येच्या रचनेमध्ये पण बदल होऊन जातो. स्थलांतरामुळे लोकसंख्येच्या रचनेत बदल होत असतो. म्हणजे एक तर लोकसंख्या वाढून जाते किंवा लोकसंख्या कमी होऊन जाते. मग आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, ते तक्ता सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी लावेल. महाराष्ट्राचा नकाशा पण दिलेला आहे, त्या महाराष्ट्राच्या नकाशाचे प्रश्न उत्तर, या तक्त्याचे प्रश्न उत्तर या व्हिडिओच्या शेवटी असतील. त्याच्यावरून तुम्ही बघू शकता की कोणत्या देशामध्ये स्थलांतराचं प्रमाण जास्त आहे, कोणत्या देशामध्ये स्थलांतराचं प्रमाण कमी आहे. भारताचा जर विचार केला तर 0.52% स्थलांतर म्हणजे आलेली आहेत बाहेरून लोक, तर स्थलांतर झालेलं आहे. मग ते कमी आहे का जास्त आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला त्या वेळेस सांगेन. हा पण तक्ता येऊ शकतो परीक्षेला, त्या तक्त्यावरून प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नांची उत्तर लिहायचं. मग आता बघायचं आहे आपल्याला लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये स्थलांतर हा अतिशय महत्वाचा घटक आहे. लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या खूपच जास्त असते, एखाद्या प्रदेशामध्ये लोकसंख्या खूपच कमी असते. मग हे असं का, तर त्याचा जन्मदर, मृत्यूदर हे घटक तर परिणाम करतात, पण हा सगळ्यात जास्त परिणाम करणारा घटक आहे की एखाद्या प्रदेशाच्या वितरणावर लोकसंख्या जास्त आहे का कमी आहे या गोष्टीवर हा स्थलांतर घटक खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम करत असतो. स्थलांतरामुळे लोकसंख्येचे पुनर्वितरण होते. नंतर लोकसंख्येच्या रचनेमध्ये पण बदल होतो. म्हणजे पूर्वी तिथे लोकसंख्या कमी होती, आता वाढून गेली, रचनेमध्ये बदल झाला, पुनर्वितरण झालं. मग आपल्याला एक तक्ता दिलेला आहे, त्या तक्त्यामध्ये पण आपल्याला काही प्रश्न उत्तर विचारलेले आहेत की कोणत्या भागामध्ये 10% पेक्षा कमी स्थलांतर झालेलं आहे, कोणत्या भागामध्ये, कोणत्या देशामध्ये 10 ते 20% स्थलांतर झालेलं आहे, असं तुम्हाला दिलेलं आहे. मग स्थलांतर का झालेलं असेल एखाद्या प्रदेशामध्ये आणि एखाद्या प्रदेशामधून स्थलांतर का होत असेल? समजा एखाद्या प्रदेशामध्ये रोजगार जास्त आहे, रोजगार जास्त, कामधंदा जास्त आहे, तिथे कारखाने जास्त आहेत, अशा प्रदेशामध्ये आजूबाजूचे लोक येऊन स्थलांतर करतात कारण की तो प्रदेशामध्ये रोजगाराची संधी खूप जास्त आहे. आणि एखादा प्रदेश अविकसित आहे, तिथे रोजगारच नाही, तिथे कामधंदाच नाही, मग तिथून लोक काय करतात, तर तिथून जिथे रोजगार आहे तिथे जातात. मग ज्या ठिकाणी रोजगाराची संधी जास्त आहे त्या ठिकाणी अंतःस्थलांतर जास्त होतं आणि ज्या ठिकाणी रोजगार कमी आहे त्या ठिकाणी बहिस्थलांतर जास्त होतं. म्हणून तिथले लोक दुसऱ्या ठिकाणी कामधंदाच्या निमित्ताने जात असतात, म्हणजे बहिस्थलांतर जास्त होतं. मग जिथे अंतःस्थलांतर जास्त होतो तिथे मनुष्यबळ वाढतं, लोकसंख्या वाढते, परंतु तिथे अनेक समस्या पण निर्माण होऊन जातात. उदाहरणार्थ बेरोजगारी होऊन जाते पुढे, मग लोकसंख्या खूपच वाढल्यामुळे निवासस्थानाची समस्या निर्माण होऊन जाते, घरं वगैरे उपलब्ध राहत नाही, मग इतर समस्या त्या ठिकाणी निर्माण होऊन जातात. किंवा अंतःस्थलांतराचा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतो की त्या ठिकाणाच्या नैसर्गिक साधन संपत्तीवर विपरीत परिणाम होतो, वाईट परिणाम होतो. म्हणजे तिथले नैसर्गिक साधन संपत्तीवर एवढा ताण पडून जातो की तिथली नैसर्गिक साधन संपत्ती तिथल्या लोकांना पुरेशी पडत नाही. तिथल्या लोकांना खाण्यापिण्याला, म्हणजे मग तिथे चोरी चपाटी करणे, खून खराबा होणे, अशा गोष्टी वाढून जातात.
पुढे पुढे. मग एखाद्या प्रदेशामध्ये स्थलांतराचं प्रमाण जास्त असण्याची कारण सांगितली की त्या प्रदेशामध्ये लोक का येतात, कारण तिथे नोकरी आहेत, व्यवसायाची संधी आहे, नैसर्गिक घटक साधन संपत्ती चांगली आहे, आर्थिक विकास झालेला आहे, म्हणून अशा प्रदेशामध्ये लोक जास्त स्थलांतर करतात. मग एखाद्या प्रदेशामध्ये स्थलांतर कुठे जास्त होतं, तर तिथे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती कारणीभूत असते, तिथे युद्ध वारंवार होत असेल, सामाजिक परिस्थिती चांगली नसेल, तिथली आर्थिक मागासलेला पणा जास्त असेल, अशा प्रदेशामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर स्थलांतरितचं प्रमाण जास्त असतं आणि अशा प्रदेशामध्ये लोकही येत नाही बाहेरून. तर अशा प्रकारे भारतामधील एकूण लोकसंख्येची तुलनेचा जर विचार केला तर स्थलांतराचं प्रमाण फक्त 0.52% आहे, परंतु भारताची लोकसंख्या एवढी मोठी आहे तर ते प्रमाण सुद्धा खूपच जास्त आपल्याला वाटत असतं. तर अजूनही आपल्याला या पाठामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत, परत त्या तक्त्यासोबत मी ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला घेणार आहे. आता आपल्याला बघायचं आहे लोकसंख्या एक संसाधन. लोकसंख्या एक संसाधन. लोकसंख्या एक संसाधन म्हणजे काय ते पाहू. तर लोकसंख्या एक संसाधन म्हणजे काय की त्या देशामधली सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती, त्या देशामधला विकास यासाठी लोकसंख्या हे खूप महत्वाचं संसाधन मानलं जातं की तिथला सामाजिक विकास, आर्थिक विकास, तर या गोष्टीसाठी लोकसंख्या खूप महत्वाचं मानलं जातं. मग लोकसंख्या म्हणजे फक्त लोकांची संख्या जास्त असून चालत नाही. लोकसंख्या खूप महत्वाची आहे, म्हणजे लोकसंख्या जास्त असेल म्हणून त्या देशाचा विकास जास्त असं म्हटलं जात नाही. फक्त लोकांची संख्या जास्त असून त्या देशाचा विकास होत नाही, तर लोकांची गुणवत्ता पण जास्त असायला पाहिजे. कारण गुणवत्तेनुसार आपल्याला कुशल आणि अकुशल मनुष्यबळाचा पुरवठा होतो. जर गुणवत्ता चांगली असेल तर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा जास्त होतो, गुणवत्ता जर चांगली नसेल तर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा कमी होतो. मग जिथे कुशल मनुष्यबळाचा पुरवठा जास्त होतो त्या प्रदेशाचा सामाजिक, आर्थिक, राजकीय विकास जास्त होतो. ज्या प्रदेशामध्ये अकुशल मनुष्यबळ जास्त असेल तर तिथे सामाजिक, आर्थिक, राजकीय विकास जास्त होत नाही. म्हणून फक्त लोकसंख्या संख्येने जास्त असणं चालत नाही, तर गुणवत्तेने जास्त असणं आवश्यक आहे. मग त्याचे आपण घटक पण पाहिलं, साक्षरता पाहिलं, साक्षरतेचं प्रमाण जास्त तर कुशल मनुष्यबळ जास्त, निरक्षर जास्त तर मग अकुशल जास्त. लिंग गुणोत्तर पण पाहिलं की 15 ते 59 वयोगट जास्त तर मग कुशल मनुष्यबळ जास्त. वयोगट रचना पाहिली आपण, आरोग्य पाहिलं, शैक्षणिक पातळी पाहिली की यानुसार लोकसंख्येचं संसाधन त्या ठिकाणी लोकसंख्येच्या संसाधनाचा अभ्यास केला जातो. लोकसंख्येचं संसाधन त्या प्रदेशाच्या विकासावर परिणाम करत असतं. मग आपल्याला मागच्या पाठामध्ये एक तक्ता दिला होता अ शहर आणि ब शहर. अ शहराचा विकास आणि ब शहराचा विकास बघा. पहिल्या 42 मागच्या पाठाने 42 मागच्या तासिकेमध्ये पाहिला आपण 42 पेज नंबरवर तो एक तक्ता दिलेला आहे अ शहराचा आणि ब शहरामध्ये. मग अ शहरामध्ये लोकसंख्या पहिले 1 लाख होती, ब शहरामध्ये 1,10,000 होती. नंतर 2017 मध्ये उलट होऊन गेला की 1 लाख लोकसंख्येचं प्रमाण 1,21,500 होऊन गेले आणि 1,10,000चं प्रमाण 1,20,750 असं काहीतरी झालेलं आहे. मग किती लोकसंख्या वाढली वगैरे वगैरे त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला होता. मग त्याच्यावरून आपल्याला असं लक्षात येतं की त्या प्रदेशामध्ये लोकसंख्या जास्त का वाढली असेल. कारण त्या प्रदेशात मग तुम्ही विकासाचा संबंध जोडू शकतात का त्या शहरांमध्ये, तर जोडता येईल. कारण त्या प्रदेशामध्ये रोजगाराची संधी जास्त होती म्हणून अंतस्थलांतर जास्त होतं, त्या प्रदेशामध्ये विकास जास्त झालेला होता म्हणून अंतस्थलांतर जास्त होतं. तर अशा सगळ्या गोष्टी जास्त असल्यामुळे अ शहराचे विकास जास्त होऊन गेला, तिथे स्थलांतर जास्त होऊन गेलं आणि ब शहराचं कमी होऊन गेला म्हणून तिथली लोकसंख्या कमी होऊन गेली. तर अ शहर आणि ब शहर असं आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. परंतु आपल्याला पुन्हा एकदा असा प्रश्न पडतो की त्या प्रदेशामध्ये लोक तर जास्त आहेत परंतु तिथले लोक जास्त साक्षर आहेत, आनंदी आहेत, कसे आहेत, म्हणजे साक्षरतेचा आणि विकासाचा संबंध जोडता येईल का, पुढे अशी समस्या निर्माण होईल. मग बऱ्याच वर्षापूर्वी, वर्षानुवर्ष, काही दशके, बरीच दशके देशाचा विकास मोजण्यासाठी एक साधन वापरलं जायचं. तर देशाचा विकास कसा मोजायचा, तर देशाचा विकास मोजण्यासाठी बरेच दशक कोणतं साधन वापरलं गेलं देशाचा विकास मोजण्यासाठी.
देशाचा विकास मोजण्यासाठी अगोदर स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाचा त्या ठिकाणी विचार केला जायचा, मोजलं जायचं की ज्या प्रदेशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त तो प्रदेश जास्त विकसित, ज्या प्रदेशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न कमी त्या प्रदेशाचा विकास कमी. परंतु मग स्थूल राष्ट्रीय उत्पन्न त्या देशाचं उत्पन्न खूपच आहे, मग प्रत्येक व्यक्तीचं राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सहभाग सारखा आहे का, किंवा प्रत्येक व्यक्तीला तेवढेच पैसे मिळतात का, हा पण पुढे समस्या निर्माण व्हायची. म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून विकास मोजता येत नाही हे नंतर लक्षात आलं. आपण म्हणतो की स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त, एखाद्या आता उदाहरणार्थ अमेरिका, मग अमेरिकेचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न खूप जास्त आहे, मग प्रत्येक तिथले लोक सुखी आहेत का, मग त्यांना खूप अशा समस्या निर्माण झाल्या. त्यांनी अमेरिकेमध्ये जाऊन पाहिलं तर भरपूर लोक फुटपाथवर राहतात, भरपूर लोक गरिबीची जीवन जगतात. मग ते देश तर स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त आहे, मग ते देश तर विकसित पाहिजे, मग असं का झालं. म्हणून स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून अभ्यास करणं हे चुकीचं मानलं गेलं की स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून आपण अभ्यास करू शकत नाही. मग जर कधी आपल्याला खरोखर त्या देशाचा विकास झालेला आहे की नाही आहे हे जर शोधायचं असेल तर तिथल्या 3 गोष्टींचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे तिथलं उत्पन्न पण बघावं लागेल, तिथल्या लोकांचं आर्थिक निकष पण बघावं लागेल, राहणीमान बघावी लागेल, आरोग्य बघावं लागेल, अपेक्षित आयुर्मान चांगलं आहे का त्यांचं आरोग्य, आणि शैक्षणिक कालावधी पण बघावा लागेल, त्यांची साक्षरतेचं पण बघावं लागेल. म्हणजे ह्या 3 घटकांचा अभ्यास करावा लागेल, तेव्हा तो देश विकसित आहे की अविकसित आहे हे आपल्याला कळेल. म्हणजेच तिथल्या लोकांचा मानव विकास निर्देशांक शोधावा लागेल. काय शोधावा लागेल? मानव विकास निर्देशांक. म्हणजे तो देश जास्त विकसित आहे की अविकसित आहे तेव्हाच कळेल. फक्त आपण स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून जर कधी विकसित आणि अविकसित भाग पडले तर ते चुकीचं होऊ शकतं. विकसित म्हणजे सगळ्या लोकांच्या समस्या नकोच पाहिजे होत्या त्या देशामध्ये, पण भरपूर लोकांच्या समस्या आढळून आल्या. म्हणून जर तुम्हाला तंतोतंत काढायचं असेल तर मग मानव विकास निर्देशांक शोधा. मग 2 व्यक्तींनी मानव विकास निर्देशांक शोधला आहे. 1980 ते 1990 या दशकामध्ये एक व्यक्ती होता भारताचा, त्यांचं नाव आहे अमर्त्य सेन, आणि दुसरा व्यक्ती होता महबूब अल हक. या 2 व्यक्तींनी भरपूर अभ्यास केला आणि त्यांनी एक नवीन संकल्पना शोधून काढली. ती संकल्पना म्हणजे मानव विकास निर्देशांक. मानव विकास निर्देशांक ही संकल्पना त्यांनी शोधून काढली, मानव विकास निर्देशांकाची संकल्पना. आणि मग मानव विकास निर्देशांकावरून त्या प्रदेशामध्ये तो देश विकसित आहे, अविकसित आहे का विकसनशील आहे हे तंतोतंत शोधलं जातं मानव विकास निर्देशांकामुळे. मग दर 10 वर्षाला मानव विकास निर्देशांक दरवर्षी प्रकाशित होतो. मानव विकास निर्देशांक दरवर्षी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत मानव विकास निर्देशांक काढला जातो की एखाद्या देशाचा मानव विकास निर्देशांक किती आहे, जास्त आहे का कमी आहे ते काढलं जातं. मग आता आपल्याला बघायचंय की मानव विकास निर्देशांक कोणत्या देशाचा किती एक तक्ता आहे, त्या तक्त्याची तुम्हाला सांग जेवढे तक्ते आहेत ते आता या व्हिडिओच्या शेवटी लावेल, ते पाहून घ्यायचं. पण मानव विकास निर्देशांक म्हणजे काय हे 2 लोकांनी तर शोधून काढला. 1980 ते 1990 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी 3 घटकांचा जास्तीत जास्त अभ्यास केला. कोण होते ते 2 व्यक्ती? अमर्त्य सेन आणि महबूब अल हक. आणि या 2 व्यक्तींनी मानव विकास निर्देशांक शोधून काढला. मग याच्यावरून तंतोतंत समजतं की तो देश विकसित आहे की अविकसित. मग मानव विकास निर्देशांक म्हणजे काय ते अगोदर आपण पाहू. तर मानव विकास निर्देशांक म्हणजेच काय की त्याचा एखाद्या देशाच्या आर्थिक विकासाशी डायरेक्ट संबंध जोडला गेलेला आहे मानव विकास निर्देशांकात. जुन्या काळाचा जर विचार केला तर त्या देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून विकास शोधला जायचा. परंतु केवळ आर्थिक सुबत्ता असणे म्हणजे विकास नव्हे, कारण ती संकल्पना व्यक्तिसापेक्ष आहे, राष्ट्रसापेक्ष आहे. फक्त व्यक्तींचं उत्पन्न जास्त, काही व्यक्तींचं उत्पन्न जास्त किंवा त्या देशाचं स्थूल राष्ट्रीय उत्पन्न जास्त म्हणजे विकास होत नाही.
तर त्या देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांचा विचार करावा लागतो, त्यांच्या राहणीमानाचा विचार करावा लागतो, त्यांचा आयुर्मानाचा विचार करावा लागतो, त्यांचं जीवनमानाचा विचार करावा लागतो. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्या देशाचा विकास झालेला आहे की नाही झालेला आहे, तो देश विकसित आहे की अविकसित आहे ते शोधलं जातं. त्याला म्हणतात मानव विकास निर्देशांक. मग जुन्या काळामध्ये स्थूल राष्ट्रीय उत्पन्नावरून जे मानव विकास निर्देशांक, तो देश विकसित आहे की अविकसित आहे जे शोधलं जायचं ते चुकीचं मानलं गेलं. नंतर मग हळूहळू ती संकल्पना बदलत गेली आणि 1880 पासून तर 1980 पासून तर 1990 पर्यंत ती संकल्पना चुकीची ठरवून एक नवीन संकल्पना शोधली गेली आणि ती संकल्पना म्हणजे मानव विकास निर्देशांक. की जर कधी त्या देशाचा खरोखर विकास झालेला आहे की नाही हे जर कधी मापदंड लावायचा असेल तर एक गोष्ट विचारात घेतली जाते, ती म्हणजे मानव विकास निर्देशांक. मग मानव विकास निर्देशांकामध्ये 3 गोष्टींचा अभ्यास केला जातो. पहिला केला जातो आर्थिक विकास, की त्या देशामधलं आर्थिक निकष. आर्थिक निकष म्हणजेच काय, की त्या देशामधलं सरासरी राहणीमान कसं आहे, निकष. की ते लोक त्यांचं राहणीमान कसं आहे, त्यांचे कपडे लत्ते घालण्याची पद्धत, त्यांचं आहाराची पद्धत, दररोज आहारामध्ये काय काय खातात वगैरे, कपडे वगैरे कसे परिधान करतात, साक्षरतेचं प्रमाण त्या घरामध्ये जास्त आहे की नाही, तर त्यांचं राहणीमान, आर्थिक निकष कसा आहे ते सगळ्या गोष्टींचा अभ्यास. दुसरं आहे आरोग्य, सरासरी आयुर्मान, की त्यांचं जर आयुर्मान कमी असेल तर साहजिकच त्या देशाचा आर्थिक विकास जास्त झालेला नाहीये. आणि आयुर्मान जास्त असेल म्हणजे ते लोक जास्त जीवन जगत असतील तर त्या देशाचा आर्थिक विकास झालेला आहे, ते गोष्ट करतो. म्हणजे हे दुसरी गोष्ट. आणि तिसरी आहे शैक्षणिक कालावधी. शैक्षणिक कालावधीचा सुद्धा अभ्यास केला जातो. साक्षरतेचं प्रमाण असेल तर मग समजून घ्यायचं की ते कामधंदा वगैरे करू शकतील, कमवतील जास्त, मग त्यांचं राहणीमान चांगलं असेल. मग या 3 गोष्टींचा अभ्यास करून मग मानव विकास निर्देशांक शोधला जातो. मग मानव विकास निर्देशांक कसा मांडला जातो? जर मानव विकास निर्देशांक मांडायचा असेल तर 0 ते 1 मध्ये तो मानव विकास निर्देशांक सांगतात. आता एक तक्ता तुम्हाला दाखवेल, त्या तक्त्यामध्ये समजून जाईल. 0 ते 1 मध्ये मानव विकास निर्देशांक सांगला जातो. समजा 0 ते 0.4च्या दरम्यान जर कधी एखाद्या देशाचा मानव विकास निर्देशांक असेल तर तो देश अविकसित कॅटेगरीमध्ये गणला जाईल. म्हणजे 0च्या आसपास असेल तर, 0.4 नाही, 0.3 समजा, 0.3च्या आसपास जर असेल तर तो देश अविकसित कॅटेगरीमध्ये, अविकसित याच्यामध्ये गणला जाईल. 0.4 ते 0.7 जर असेल तर तो देश विकसनशील असेल. उदाहरणार्थ भारताचा जर विचार केला तर 0.62 असं काहीतरी आपला मानव विकास निर्देशांक आहे, म्हणजे आपण विकसनशील मध्ये आहोत. आणि 0.7 पेक्षा जास्त जर असेल तर तो देश विकसित असेल असं गणलं जातं. म्हणजे एखादा देश विकसित आहे, विकसनशील आहे की अविकसित आहे हे जर सांगायचं असेल तर मग मानव विकास निर्देशांक सांगला जातो. जर एखाद्या देशाचा मानव विकास निर्देशांक 1च्या जवळपास असेल तर समजून द्यायचं की हा देश विकसित आहे. आणि एखाद्या देशाचा मानव विकास निर्देशांक 0च्या जवळपास असेल तर समजून जायचं की या देशाचा फारसा विकास झालेला नाही. तर अशा प्रकारे मानव विकास निर्देशांक 2 लोकांनी शोधून काढला. मानव विकास निर्देशांकामध्ये 3 गोष्टींचा अभ्यास केला जातो. आर्थिक निकष म्हणजे सरासरी राहणीमान, आरोग्य म्हणजे त्या लोकांचं आयुर्मान, त्यानंतर शिक्षण, शैक्षणिक कालावधी. या गोष्टींवरून आपल्या महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक दाखवणारा एक शेवटचा नकाशा आहे. तो नकाशा पण मी तुम्हाला शेवटी जोडेल, त्या प्रश्नांचे उत्तर पण सांगेल, पण त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण करून बघून घेऊ की महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक कसा आहे ते पाहून घेऊ आपण. तर सॉरी, तुम्हाला ती मानव विकास निर्देशांक महाराष्ट्राचा नकाशा आहे असं सांगितलं गेलं, परंतु तो लोकसंख्येची घनता दर्शवणारा नकाशा आहे. महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता दर्शवणारा नकाशा शेवटचा नकाशा आहे. त्याच्यामध्ये जर पाहिलं तुम्ही तर पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, भंडारा वगैरे हे शहरामध्ये लोकसंख्येची घनता 1000 पेक्षा जास्त दाखवलेली आहे. आणि जिथे अतिशय फिकट कलर दाखवलेला आहे तिथे 100 पेक्षा कमी, 100 ते 200 या दरम्यान लोकसंख्येची घनता दाखवलेली आहे. मग त्या भागामध्ये जास्त का आणि त्या भागामध्ये लोकसंख्या कमी का? काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या जास्त आहे, काही जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या कमी आहे. जर याचा विचार केला, तुम्ही जर पूर्व महाराष्ट्राचा विचार केला म्हणजे इकडच्या भागाचा आपल्याला दाखवलेला आहे, तर ते पूर्व महाराष्ट्रामध्ये गडचिरोली आहे, वाशिम आहे, हिंगोली वगैरे आहे. तर या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता खूप कमी आहे. आणि पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर मुंबई असेल, पालघर असेल, ठाणे असेल, पुणे असेल, इथे लोकसंख्येची घनता जास्त आहे. म्हणजे तिथे लोकसंख्या जास्त का असते? कारण की कारखाने वगैरे जास्त आहेत, रोजगाराच्या संधी जास्त आहेत, शिक्षणाचा विकास जास्त झालेला आहे, म्हणून त्या ठिकाणी लोक स्थलांतरित करून जात असतात, म्हणून तिथे लोकसंख्येची घनता खूप जास्त आहे. आणि अतिपूर्वेकडचा जर विचार केला तर गडचिरोली वगैरे या राज्यांमध्ये लोकसंख्या खूप कमी का आहे? कारण या राज्यांमध्ये
जंगलाचं प्रमाण खूप जास्त आहे. जंगल जास्त असल्यामुळे मग तिथे शेतीचा फारसा विकास झालेला नाही किंवा इतर कारखाने वगैरे यांचा विकास झालेला नाही, म्हणून तिथे लोकसंख्येचं प्रमाण कमी आहे. आणि बीड असेल, उस्मानाबाद असेल, वाशिम असेल, हिंगोली असेल, मग या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता कमी का आहे? तर तिथे जंगल तर जास्त नाही, मग तिथे कमी का? तर त्या प्रदेशामध्ये लोकसंख्येची घनता कमी असण्याचं एक कारण आहे की तो प्रदेश पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, म्हणजे तिथे कमी पाऊस पडतो. कमी पाऊस पडल्यामुळे तिथे लोकसंख्येची घनता अतिशय कमी आहे. आणि काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाची घनता आहे, म्हणजे तिथे थोडाफार विकास पण झालेला आहे आणि जास्त फारसा पण विकास झालेला नाही, म्हणून तिथे लोकसंख्येची घनता मध्यम स्वरूपाची आहे. उदाहरणार्थ 250 ते 500 किंवा 500 ते 1000च्या दरम्यान आपल्याला तिथे त्यांची लोकसंख्येची घनता दिसून येईल. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागांमध्ये सुद्धा लोकसंख्येची घनता खूप कमी आहे, कारण की तिथे अतिवृष्टी होते आणि तो मग तिथे राहण्यासारखा एवढा भाग नाही, म्हणून तिथले लोक स्थलांतर झालेले आहेत, इतर ठिकाणी कामधंदा निमित्त गेलेले आहेत शेतीचा विकास न झाल्यामुळे, म्हणून तिथे सुद्धा लोकसंख्येची घनता कमी आहे. तर अशा प्रकारे महाराष्ट्राची लोकसंख्येची घनता तुम्हाला दाखवलेली आहे. हे परत तुम्हाला नकाशावरून स्पष्ट करून म्हणजे अशा प्रकारे आपला हा घटक जाणण्यापर्यंतचा सिलेबस संपलेला आहे. अभ्यास करायचा. धन्यवाद. आता हा एक तक्ता आहे, तक्त्याच्या आधारे उत्तरे द्या असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशातील लोकसंख्येचे स्थलांतरित प्रमाण 10% कमी आहे? म्हणजेच त्या देशामध्ये स्थलांतरित का होत नाही लोक, खूप कमी प्रमाण का आहे, कोणत्या देशामध्ये? तर उदाहरणार्थ 10%पेक्षा कमी बघायचं मग 0.14, अफगाणिस्तान, ब्राझील 0.34, इथे सुद्धा बाहेरून आलेले स्थलांतरित लोक खूप कमी आहेत. भारत बघू आपण, भारतमध्ये 0.52, इथे पण कमी आहे. बांगलादेश 0.73, बाहेरून आलेले खूप कमी लोक आहेत. ग्रेट ब्रिटनमध्ये सुद्धा 8.98 एवढं प्रमाण आहे. म्हणजे या देशांची नावं तुम्हाला लिहायची आहेत की या देशांमध्ये बाहेरून आलेले स्थलांतरित झालेले लोकसंख्या खूप कमी आहे. 2010ची ही आकडेवारी आहे. नंतर दुसरा प्रश्न विचारलेला आहे, स्थलांतरित लोकसंख्या 10 ते 20% असणारे देश कोणते? मग इथे बघू 10 ते 20% असणारे, उदाहरणार्थ 12.31 म्हणजे 10 ते 20मध्ये येतं. मग जर्मनी या देशामध्ये. नंतर अमेरिकेचे संयुक्त संस्थाने 12.81, हे सुद्धा 10 ते 20% येतं. म्हणजे या देशांमध्ये सुद्धा 10 ते 20% स्थलांतरितीचं प्रमाण आहे. जर्मनी आणि अमेरिकेचे संयुक्त संस्थान म्हणजेच अमेरिका हा देश, USA. स्थलांतरित संख्या 20%पेक्षा जास्त असलेली देश कोणते? तर इथे लिहायचं 20%पेक्षा जास्त म्हणजे कुवेत, कारण की इथे लोकसंख्या खूप कमी आहे आणि इथे कारखाने वगैरे पेट्रोलियमच्या खाणे खूप जास्त आहेत, म्हणून कुवेत या देशामध्ये सगळ्यात जास्त स्थलांतर होतं. नंतर इथे हाँगकाँग या देशामध्ये सुद्धा बाहेरून खूप आलेले लोक आहेत. इस्रायल या देशामध्ये सुद्धा खूप लोक आलेले आहेत, ते आहेत 37.87. ओमान या देशामध्ये सुद्धा आणि सौदी अरेबिया, इथे पण पेट्रोलियम पदार्थ खूप जास्त आहेत, म्हणून या देशांमध्ये 20%पेक्षा जास्त प्रमाण जास्त आहे स्थलांतरित त्यांचं. नंतर या देशांमध्ये स्थलांतरित लोकसंख्या 20%पेक्षा जास्त असण्याची कारणे शोधण्याचे प्रयत्न करा. तर कारण काय सांगता येईल की या देशांमध्ये पेट्रोलियम पदार्थ, रोजगाराच्या संध्या खूप जास्त आहेत, परंतु तिथली स्थानिक लोकसंख्या खूप कमी आहे, म्हणून रोजगाराच्या निमित्ताने बाहेरचे देशातले लोक या देशामध्ये गेलेले, तर असे तुम्हाला कारणं शोधता येतील. पुढचा प्रश्न आहे, कोणत्याही 2 देशांसाठी विभाजित वर्तुळ तयार करायचं आहे. उदाहरणार्थ तुम्ही भारताचं तयार करा किंवा अमेरिकेचं तयार करा, भारत आणि इस्रायलचं तयार करा आणि विभाजित वर्तुळालेखामध्ये मग स्थलांतरितचं प्रमाण टक्केवारीमध्ये दाखवा, किंवा तुम्ही तिथे साक्षरतेचं प्रमाण दाखवू शकता. असे विभाजित वर्तुळालेख करा असं त्यांनी म्हटलेलं आहे. स्थलांतर व प्रदेशाचा विकास याबाबत थोडक्यातच भाष्य करा. काय करता येईल मग? तर एखाद्या प्रदेशामध्ये स्थलांतर जास्त असेल तर तो प्रदेश जास्त विकसित असेल, परंतु तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण पडतो. स्थलांतरितचं प्रमाण कमी असेल तर त्या देशामध्ये फारशा रोजगाराच्या संध्या नसतील, तिथल्या नैसर्गिक साधन संपत्तीवर फारसा ताण येणार नाही, वगैरे वगैरे तुम्हाला लिहिता येईल. पुढचा जे प्रश्न विचारलेले आहेत बघा, चर्चा करा, उत्तर द्या. खालील ठिकाणी काम करणाऱ्यांना तुम्ही काय म्हणून ओळखतात? उदाहरणार्थ शेतमध्ये काम करणारा त्याला म्हणतो आपण शेतकरी, कारखान्यामध्ये काम करणारा कारखानदार, किंवा मग रोज मजूर असतात, हॉटेलमध्ये मग वेटर वगैरे असतात, दवाखान्यामध्ये मग डॉक्टर नर्स असतात, दुकानमध्ये मग दुकानदार असतात, वाणी लोक म्हणतो आपण त्यांना, शाळेमध्ये शिक्षक, विद्यार्थी, पिऊन, क्लर्क वगैरे असतात, कार्यालयामध्ये मॅनेजर वगैरे असे लोक असतात. वरील काम करणाऱ्या लोकांची सर्वसाधारणपणे वयोमर्यादा काय असेल? तर 14 वर्षाच्या वरच असतील ते सगळेचे सगळे, कारण 14 वर्ष आत काम करण्यावर बंदी आहे धोक्याच्या ठिकाणी. त्याच करून कामाच्या बदल्यात त्यांना काय मिळतो? पगार मिळतो त्यांना.
कोणत्या कामासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे? उदाहरणार्थ शेतीसाठी आहे का? नाही. कारखान्यासाठी पण मजूर लोकांना जास्त राहत नाही. हॉटेलमधले पण जे छोटे छोटे हॉटेल आहेत, वेटर वगैरे आहेत त्यांना नाही. पण मग दवाखाने, शाळा, कार्यालय अशा ठिकाणी जर तुम्हाला काम करायचे असेल तर मग शिक्षणाची क गरज असेल. कोणत्या कामात कौशल्याची आवश्यकता असते? उदाहरणार्थ कारखान्यामध्ये काम करणे कौशल्याची आवश्यकता, दवाखान्यामध्ये, दुकानामध्ये काम करणे, कार्यालयामध्ये काम करणे ही कौशल्याची आवश्यकता. शेतीमध्ये सुद्धा कौशल्य लागतं, हे लक्षात घ्या. कोणते काम शिक्षण व कौशल्याशिवाय करता येऊ शकते? उदाहरणार्थ जर तुम्हाला शेतीमध्ये काम करायचं असेल तर मग तुमच्याकडे जर शिक्षण बी नसेल आणि थोडंफार कौशल्य तर लागतं, प्रत्येक कामाला लागतं. पण जर थोडं नसेलच तर अशा ठिकाणी सुद्धा तुम्ही काही काम करू शकतात, मजुरी करू शकतात. शिक्षण व कौशल्ये आणि मिळणारा मोबदला यांची सांगड घाला. साहजिकच ज्यांच्याकडे शिक्षण आणि कौशल्याचं प्रमाण चांगलं असेल त्यांना पगार जास्त आहे, ज्यांच्याकडे शिक्षण कमी असतं त्यांना मोबदला कमी मिळतो. तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ठिकाणी तुलना करता येते. मानव विकास निर्देशांक दाखवणारा हा तक्ता आहे. याच्यामध्ये नॉर्वे या देशामधला मानव विकास निर्देशांक 1च्या जवळपास आहे, सगळ्यात जास्त म्हणजे हा विकसित आहे 0.949 म्हणजे 1च्या आसपास. आपण माहिती आहे की मानव विकास निर्देशांक 0 ते 1मध्ये दाखवला जातो. 1 असेल तर तो विकसितच्या 0.5च्या असेल तर तो विकसनशील असेल, 0 असेल तर अविकसित असेल. मग हा नॉर्वे या देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. स्वित्झर्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जर्मनी, डेन्मार्क हे बघा सगळे 9.909, 9.25, 9.26, 9.39, 9.03. जपान हे सगळेचे सगळे उच्चमध्ये. श्रीलंका पण 0.76. हे सगळेचे सगळे मानव विकास निर्देशांक जास्त असल्यामुळे विकसित देशमध्ये त्यांची गणना पण होते. पण ब्राझील बघा, चीन, श्रीलंका, दक्षिण आफ्रिका, भारत, भूतान हे मध्यममध्ये येतात, म्हणजे हे विकसनशील आहेत. अजून यांचा फारसा विकास झालेला नाही. आणि खूप कमी निम्नमध्ये बघा तुम्ही अफगाणिस्तान 0.479, नायजर 0.353 आणि सेंट्रल आफ्रिका रिपब्लिकन 0.352. अतिशय निम्न म्हणजे खूप कमी विकसित असलेला हा देश, कारण त्यांचा मानव विकास निर्देशांक खूप कमी आहे. शेवटचा इथे तुम्हाला पाहायला मिळतं हा महाराष्ट्राचा नकाशा आहे. महाराष्ट्राच्या नकाशामध्ये जो अतिशय गडद रंग दाखवलेले 1000पेक्षा जास्त, उदाहरणार्थ पालघर, मुंबई, ठाणे, पुणे, कोल्हापूर, नागपूर वगैरे या राज्यांमध्ये, या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या खूप जास्त आहे. बीड, उस्मानाबाद, वाशिम, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये लोकसंख्या खूप कमी आहे. सगळ्यात कमी मग इथे गडचिरोली, रत्नागिरी वगैरे तुम्ही बघू शकतात. मग खाली प्रश्नांची उत्तर द्या. सर्वात अधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे कोणते? सर्वात अधिक लोकसंख्येची घनता असलेले जिल्हे हे मुंबई, पालघर, ठाणे, कोल्हापूर, नागपूर अशा जिल्ह्यांमध्ये. पण या 3 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे. पुणे या जिल्ह्यांमध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या आहे, लोकसंख्येची घनता जास्त आहे. पुढचा प्रश्न आहे लोकसंख्येची घनता 100 प्रति चौकिमीपेक्षा कमी असलेले, 100पेक्षा कमी असलेले जिल्हे कोणते? तर उस्मानाबाद, बीड, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 100पेक्षा कमी लोकसंख्येची घनता आहे. खूप कमी लोक आहेत तिथे. लोकसंख्येची घनता मध्यम असलेले 2 जिल्हे आहेत. 2 जिल्हे कोणते लिहू शकतात मध्यम असलेले? धुळे, नंदुरबार, वाशिम, औरंगाबाद, जालना, आपलं नांदेड, लातूर हे मध्यम असलेले जिल्हे आहेत. नंतर पुढचं आहे लोकसंख्येची घनता मध्यम असलेले. गडद रंगाने दाखवलेली घनता किती दाखवतं? तर गडद रंगाने दाखवलेली घनता आहे खूपच गडद रंगाने, तर 1000पेक्षा जास्त लोक दर चौरस किलोमीटरला राहतात असा त्याचा अर्थ आहे. पुढचा प्रश्न, गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्या कमी का असेल? मग कारण की तिथे जंगलाचं प्रमाण खूप आहे, वन खूप आहेत, म्हणून तिथे लोकसंख्येची घनता खूप विरळ आहे. प्राकृतिक रचना, हवामान, वनप्रदेश, उद्योग इत्यादींच्या घनतेवर होणाऱ्या परिणामाबाबत वर्गावर चर्चा करा. म्हणजे जिथली प्राकृतिक रचना खूप चांगली असेल, मस्त वनप्रदेश कमी असतील, ठीक आहे, झाडांची संख्या जास्त असेल, हवामान चांगलं असेल, त्या ठिकाणी सुपीक मृदा असेल तर इथे लोकसंख्येची घनता जास्त आढळते. आणि जर उलटी परिस्थिती असेल, घनदाट जंगल असेल खूप किंवा पर्जन्य खूपच जास्त असेल तर मग अशा ठिकाणी लोकसंख्येची घनता अतिशय कमी आपल्याला दिसून येते. नंतर या सगळ्या आकृत्यांवरून आपल्याला असं लक्षात येतं की ह्या आकृत्या तुम्हाला तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पण विचारले जातील. असे प्रश्न असतील ते शोधून तुम्हाला लिहायचे आहेत. नंतर आपल्याला प्रदेशाचा विकास वगैरे या आकृत्यांवरून, या तक्त्यांवरून आपल्याला कळत असतो. तर अशा प्रकारे आपला पाठ संपलेला आहे. व्यवस्थित अभ्यास करायचा. धन्यवाद.